बातमी पुण्यातून. पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि घरातल्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. ज्यात एअर कंडिशनर आहे, झुंबर आहे, ॲक्वागार्ड फिल्टर आहे, टीव्ही आहे, अशा लाखो रुपयांच्या वस्तू या चोरीला गेलेल्या गायब झालेल्या आहेत. या घटनेमुळे बंगल्याची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. जिथे 24 तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही देखरेख असते तिथे हे अपेक्षित नाही आणि तिथूनच अशा वस्तू कशा काय गायब झाल्या. बंगल्याच्या देखभाल आणि सुरक्षेकरता मालमत्ता व्यवस्थापन, इमारत विभाग किंवा सुरक्षा विभाग हे जबाबदार आहेत. माजी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले निवृत्त झाल्यावर 1.5 महिन्यानं नवीन आयुक्त नवल किशोर राम हे बंगल्यामध्ये राहायला आलेले आहेत आणि त्यावेळी त्यांचा सगळा हा प्रकार लक्षात आला. पुण्याच्या उच्चभ्रू परिसरात म्हणजेच मॉडेल कॉलनीत असणारं पुणे महानगरपालिका आयुक्तांचा तपस्या हे निवासस्थान. खरं तर मी त्याच निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि पुणे पालिकेच्या आयुक्तांच्या घरातून जे आहेत ते जवळपास 20 लाख रुपयाच्या वस्तू गायब झाल्याची धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे. खरं तर मॉडेल कॉलनीतल्या चित्तरंजन वाटिकेच्या शेजारी असणारा हा तपस्या बंगला गेल्या अनेक वर्षापासून पुणे महापालिकेचे आयुक्त जे येतात ते याच निवासस्थानी जे आहेत ते असतात आणि याच निवासस्थानातून आता महागडी झुंबरे, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाल्याची धक्कादायक बाब जी आहे ते समोर आलेली आहे. या वस्तूंची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती देखील आता मिळत आहे. पण याबाबत कुठलीही तक्रार खरं तर महापालिकेकडून करण्यात आलेली नाहीये. महापालिका आयुक्तांसाठीचा हा खरं तर बंगला आहे. प्रत्येक आयुक्त ज्यावेळेस पुण्यात येतात किंवा पदभार स्वीकारतात महापालिका आयुक्त पदाचा ते याच तपस्या या निवासस्थानी वास्तव्यास असतात. आणि जून महिन्यापर्यंत जे आधीचे डॉक्टर राजेंद्र भोसले आहेत ते वास्तव्यास होते. त्यांनी बंगला सोडल्यानंतर नवे पालिका आयुक्त जे आहेत नवल किशोर राम ते या ठिकाणी राहण्यास येणार होते आणि त्यानंतर जे अधिकारी असतात महापालिकेचे ते या बंगल्याची पाहणी करत असतात आणि त्यांच्या पाहणीमध्येच खरं तर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घराची पाहणी केल्यानंतर घरातील 4 एसी, महागडी झुंबर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य चित्रे, जुन्या काळातील पितळी व कास्य धातूचे दिवे, 2 मोठे LED, टीव्ही, कॉफी मेकर, रिमोट बेल्स अशा अनेक वस्तू इथून गायब झाल्याची धक्कादायक जी आहे ती बाब समोर आलेली आहे. 20 लाख रुपयांचा या सगळ्या वस्तू होत्या आणि या खरं तर ज्यावेळेस नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर ते या बंगल्यात वास्तव्यास येणार होते. त्या अगोदर जे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते बंगल्याची तपासणी करत असतात. त्या तपासणी दरम्यान जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहित नाही. शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत. मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही. ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचे रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर.